मित्रांनो, सुर्वे रॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो। आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील अतिशय निसर्गरम्य आणि पारंपरिक अशा भंडारपुळे गावात। आणि हो मित्रांनो, हे गाव म्हणजे माझी सासरवाडी आहे। भंडारपुळे हे नाव ऐकताच लक्षात येतं हे गाव भंडारी समाजाच्या परंपरेशी जोडलेलं आहे। आरे वारे ते गणपतीपुळे या सुंदर मार्गावर वसलेलं हे गाव आहे आणि प्रसिद्ध श्री क्षेत्र गणपतीपुळे मंदिरापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर समोर निळाशार अथांग समुद्र, भोवती नारळी पोपळीच्या हिरव्यागार बागा, निसर्गाच्या कुशीत बसलेलं हे भंडारपुळ खरंच मन जिंकून घेतं। पण मित्रांनो, आज आपण इथं आलो आहोत एका खास कारणासाठी, या गावातील चंडिका देवीच्या पालखीचा अद्भुत सोहळा अनुभवण्यासाठी। चला तर मग माझ्यासोबत या आणि दिव्य परंपरेचे दर्शन घेऊया। मित्रांनो, पहा, पालखीचं आगमन झालंय। ढोल ताशांचा नाद, जयदेवी चंडिकाच्या जयघोषात संपूर्ण गाव दुमदुमून गेलंय। चला आपणही या भक्तिमय वातावरणात सहभागी होऊया, पालखीचं स्वागत करूया आणि या पालखी नाचवण्याची अद्भुत किमया जवळून अनुभवूया। कोकणात एक सुंदर परंपरा आहे। होळी झाल्यानंतर ग्रामदेवतेची पालखी प्रत्येकाच्या दारी जाते। देव स्वतः भक्तांच्या घरी येतो, घराघरात दर्शन देतो। हे भाग्य खरंच फक्त कोकणातील माणसांना लाभलेलं आहे। पालखी नाचवताना आपण चंडिका देवीची जी लोककथा सांगितली जाते ती पाहूया। पालखी धुळवड आणि रंगपंचमीच्या काळात भंडारपुळ्यात येते। आई चंडिका 3 दिवस भंडारपुळ्यात थांबते। प्रथम आई चंडिका पायरी सानेवर येते, तेथे वीरेश्वर देवाशी प्रतिकात्मक भेट घेते। त्यानंतर गावाची ठिकाणी घेतली जातात। पालखी संपूर्ण गावभर फिरते। या पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे चंडिका आईची पालखी दिवस रात्र आपल्या भक्तांना रात्रंदिवस भेट देते, न थांबता प्रत्येकाच्या दारी जाते। घराघरात देवीचं स्वागत केलं जातं, नारळाखणाने ओट्या भरल्या जातात। संपूर्ण गाव भक्तिभावाने नतमस्तक होतं। मित्रांनो, श्री क्षेत्र गणपतीपुळेतील चंडिका देवी ही गणपतीपुळ्याची ग्रामदेवता आहे। तिचं मुख्य मंदिरही गणपतीपुळे येथेच आहे। पण या परंपरेत एक सुंदर नातं सांगितलं जातं। गणपतीपुळे हे चंडिका आईचं माहेर आणि भंडारपुळे हे तिचं सासर। म्हणूनच वर्षातून एकदा आई चंडिका देवीची पालखी भंडारपुळ्यात येते आपल्या सासरी। परंपरेनुसार भंडारपुळे गावाचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर हे चंडिका आईचे पती मानले जातात। अशी आख्यायिका सांगितली जाते की कधीतरी दोघांमध्ये काही कारणाने रुसवे फुगवे झाले आणि रागाच्या भरात आई चंडिका भंडारपुळे गाव सोडून निघून गेली गणपतीपुळ्याला। गाव सोडताना ती इतकी रागावली होती की डोंगराला आग लावून ती माहेरी म्हणजे गणपतीपुळे येथे निघून गेली, अशी लोककथा सांगितली जाते। आजही त्या घटनेची आठवण म्हणून या सोहळ्याच्या शेवटी गावाला डोंगराला आग लावण्याची परंपरा आजही गावकरी अत्यंत श्रद्धेने पाळतात।
पालखी आता घराच्या उंबरठ्यावर येऊन थांबली आहे आणि त्या क्षणी घरातील सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच भक्ती आणि आनंदाची भावना दिसून येते. उंबरठ्यावरच सर्वप्रथम आई चंडिका देवीची मानाने पूजा केली जाते. हळद, कुंकू, फुले अर्पण करून देवीचं स्वागत केलं जातं. देवीला नमस्कार करून तिच्या चरणी नतमस्तक होत मोठ्या आदराने आणि श्रद्धेने पालखी घराच्या आत घेतली जाते. घरात एक पवित्र जागा तयार केलेली असते. तिथे मानाने पालखी बसवली जाते. त्या क्षणी जणू देवी स्वतः घरात विराजमान झाली आहे अशीच भावना प्रत्येकाच्या मनात दाटून आलेली असते. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण देवीसमोर हात जोडून उभे राहतात. काही जण शांतपणे नमस्कार करतात तर काही जण देवीच्या चरणी नतमस्तक होऊन तिचे आशीर्वाद. नातेवाईक आणि शेजारी पाजारी सुद्धा खास या सणासाठी हजर असतात. काही जण लांबवरून येतात फक्त आई चंडिकेचं दर्शन घ्यायला आणि तिचे आशीर्वाद मिळवण्यासाठी. घरातील स्त्रिया मोठ्या भक्तिभावाने देवीला साडी अर्पण करतात. खणा नारळाने ओटी भरतात. नारळ, फुले आणि हळद कुंकू वाहतात. आरती केली जाते आणि देवीसमोर सगळे मनोभावे प्रार्थना करतात. त्या क्षणी असं वाटतं की आई चंडिका स्वतः आपल्या लेकरांना भेटायला या घरात आली आहे, त्यांच्या सुखदुःखाची विचारपूस करायला आणि त्यांना आशीर्वाद द्यायला. क्षणभरासाठी घरातील प्रत्येकजण आपल्या चिंता विसरतो आणि त्या दिव्य वातावरणात फक्त देवीच्या चरणी नतमस्तक होतो. खरंच मित्रांनो, कोकणातील या परंपरेत एक विलक्षण भाव आहे. देवळात जाऊन देवाचं दर्शन घेण्याऐवजी देवच स्वतः आपल्या भक्ताच्या दारी येतो. आणि म्हणूनच चंडिका आईची पालखी जेव्हा घरात येते तेव्हा तो क्षण त्या घरासाठी केवळ परंपरा नसते, तर तो आशीर्वादाचा, भक्तीचा आणि आनंदाचा अविस्मरणीय सोहळा ठरतो. मित्रांनो, कोकणातील प्रत्येक गावात अशा वेगवेगळ्या परंपरा, आख्यायिका आणि श्रद्धा जपल्या गेल्या आहेत. भंडारपोळे आणि गणपतीपोळे यांच्यातील चंडिका देवीची परंपरा तर खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण आणि भावनिक आहे.
चंडिकाई चिंपी उभिरा अनंत गणपत मयेकरांच्या घराजवळ मुला माणसा शेतीवादी रामेश्वरी धन्यवाद्या पुरवठा या शिमग्यापासून पुढल्या शिमग्यामध्ये संभाव तसेच आई तुझ्या सालाबाप्रमाणे मोठ्या भरलेले आहेत काही मान्य करून घे काही चुकमाक झाली असेल बक्षीस कर एकाच ताकात असेल तेवढा आटोपकर बंदोबस्त पार या शिमग्यापासून पुढल्या शिमग्यामध्ये संभाव दोन माहेर सीमाचा बाहेर बसली आहे ना दोन बाहेर बसली आहे तिच्याही ओट्या बनलेल्या आहेत काही मान्य करून घे काही चुकमाक झाली बक्षीस कर एकाच ताकात असेल तेवढा आटोपकर बंदोबस्त पार बाहेर बसलींच्या घराजरा मुला माणसा शेतीवादी रामेश्वरी धंद्यावाद्या पुरवठा या शिमग्यापासून पुढल्या शिमग्यामध्ये संभाळ ते पण जावई आहेत बाहेर वाशिन हे प्रकार चव्हाण यांच्या घराजरा मुला माणसा शेतीवादी रामेश्वरी धंद्यावाद्या पुरवठा या शिमग्यापासून पुढल्या शिमग्यामध्ये संभाळ तर मित्रांनो, चंडिका देवीच्या पालखी सोहळ्याचा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनही सूर्य रॉक्स हे आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कोकणातील अशा सुंदर परंपरा, निसर्ग आणि संस्कृती अनुभवण्यासाठी आमच्यासोबत राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. घेतले मी नाही काय